देशभरात काँग्रेसकडून नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी सत्याग्रह आणि कॅन्डल मार्च आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला। जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सत्तेचा गैरवापर झाल्याचा आरोप करत त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली। तसंच विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या सरकारविरोधात देशभरात शांततेने सत्याग्रह आंदोलन सुरूच असल्याचं त्यांनी सांगितलं। म्हणजे सरकारच्या विरोधात जो कोणी बोलेल तो आतंकवादी, तो शहरी नक्षलवादी। मला कळत नाही या देशामध्ये की अण्णा हजारेंनी आंदोलन केलं होतं काँग्रेसच्या विरोधात। काँग्रेसने कधी म्हटलं नाही की त्याला आतंकवादी आहे म्हणून, आणि तो त्यांचा अधिकार आहे। पण हे यांच्या विरोधात कोणी बोललं तर तो आतंकवादी, तो शहरी नक्षलवादी। एक नवीन परिभाषा या भाजपने आणलेली आहे। म्हणजे काय हुकुमशाही तर चालवलेली नाही या देशामध्ये, आणि म्हणून तिथं कुठल्या संघटना आहे हे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की ते आंदोलन फेसलेस आहे। स्वयंपूर्तीनं तिथं मुलींची संख्या जास्त आहे, आणि त्यामुळे या आंदोलनामध्ये या पद्धतीनं त्या आंदोलनाची चेष्टा न करता या आंदोलनातला सकारात्मक मार्ग काढला गेला पाहिजे, ही भूमिका आहे। काल राहुलजींनी सुद्धा तीच भूमिका मांडली, 3 मुद्दे त्याच्यामध्ये मांडलेत। त्या मुद्द्याप्रमाणे हे या आंदोलनाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न झाला पाहिजे असं आमचं मत आहे।